हर हर महादेव, जय शिवराय. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर काल रात्री आपण या ठिकाणी टेंट लावून मुक्काम केला होता. आता सायकलला सर्व काही सामान आवरून आणि या ठिकाणी असे भोलेबाबाचं मंदिर आहे. तर आता प्रवासाला सुरुवात करूया. तर काल ज्यांनी जे पोरं होते ते आले नाही, त्यांना भेटून जायचं, त्यामुळे थोडंसं थांबलं. बघूया आता एक 10-15 मिनटं वाट बघतो, नाही तर मग प्रवासाला सुरुवात करतो. ब्लॉग कंटिन्यू करा. हर हर महादेव. तर एक गावातून एक 10 किलोमीटर बाहेर पडलेलो आहे. आपल्या छोटंसं हायवे लागलेलं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी सायकल उभी गेली आणि या ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबले. तर चहा घेतो आणि प्रवासाला सुरुवात करतो. बघूया तिथे या ठिकाणी नाश्ता काही भेटत नाही, पुढं बघू नाश्ता भेटत, नाश्ता करू. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो या ठिकाणी थांबलो मी नाश्ता करण्यासाठी. पुलाव घेतलेला आहे. तर इडली खाऊन बैठवलं होतं, तर नंतर पुलाव खाऊ. तर पुलाव खाते आणि प्रवासाला सुरुवात करते. तर या ठिकाणी पाहू शकता कर्नाटकमध्ये निलगिरीची झाडं खूप आहेत. त्या साईडला पाहू शकता. तर हे जंगल वगैरे नाही, पण रोड बारीक असल्यामुळे रोड देखील बारीक आहे आणि त्याचे काय फॉरेस्ट एरिया नाही, पण झाडं खूप आहेत. पाहू शकता तुम्ही झाडं, आणि रोड देखील बारीक लागले आपल्याला. कालपासून रोडच बारीक लागते, हायवे काय लागा नाही. आणि हायवेवर आणि बारीक रोडवर थोडं असल्या रोडवर सायकल थोडी कमी चालते, कमी स्पीडने चालते. हायवेवर स्पीडने चालते, त्यामुळे हायवेवर चालवण्याचा एक्सपिरियन्स जरा वेगळा आहे आणि या रोडवर चालवण्याचा जरा एक्सपिरियन्स वेगळा आहे. तर मित्रांनो, मथुराईमध्ये आपण आत्ताच 1-2 दिवसापूर्वी सायकल रिपेअरिंग केली होती. ते आतमधला जे गट्टू आहे ते नवीन टाकला होता. तर आता ते बोलतात की आतमधले जे कप असतात एक्सेलला जोडण्यासाठी ते खराब झालेले आहेत. तर त्या आता टाकावं लागतील आपल्याला. बघू, टाकूयात. किती वेळ लागते बघावं लागेल आपल्याला. परत प्रवासाला सुरुवात करावं लागेल. भेट करावं परत तुम्हाला. हे दिसतंय का मित्रांनो, हे पूर्ण चाकामधलं आतमधलं खोललेलं आहे आणि ते जे मधलं आहे ते आपल्याला नवीन टाकायचे. आता हे दुसऱ्या वेळेस आहे आपण जे की नवीन हे जे आहे हे नवीन टाकतंय. हे दुसऱ्यांदा आहे. आता हे आधी टाकलं ते खराब झालेलं आहे. त्याचं आतमधले जे असते ते आतमध्ये कप बसत नाही व्यवस्थित, त्यामुळे आता हे दुसऱ्यांदा हे त्यांनी चांगल्या क्वालिटीचे सांगितले. तर बघूयात आता हे टाकतोय नवीन. आता हे दुसऱ्यांदा आहे. तर भेटतो लवकरच मित्रांनो. चला मित्रांनो, सायकलचं काम वगैरे झालं. आता प्रवास करूया. बघूया आता काय कशी चालते सायकल. तर एक दुपारी 12 वाजलेले आहेत. तर निघतो आता. एक छोटासा ब्रेक घेतला. सायकल चालू वैतागलो, ब्रेक काही घेतला नव्हता. तर आता एक छोटासा ब्रेक घेतला आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तर हे परत आपल्याला जंगल लागले मित्रांनो. हे किती किलोमीटरचं जंगल आहे काय माहिती. तर आत्ता 3:30 वाजल्यात. 6 वाजेपर्यंत पुढे तर विश्रामासाठी जावं शोधावं लागेल. चला भेटतो लवकरच. होणार मागे पुढे एक छोटंसं गाव लागणार आहे, त्यामुळे गाव जाण्याच्या आधी काय भेटत नाही त्या ठिकाणी. त्यामुळे या ठिकाणी मी गावाला थांबलेलो आहे. ते घेतलेलं आहे भात आणि भाजी. तर हे खातो आणि पुढे जाऊन एक पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी स्टे करतो. तर भेटतो तुम्हाला लवकरच. तर मित्रांनो, आजचं मुक्काम या ठिकाणी पेट्रोल पंप आहे. तर या ठिकाणी आजचं मुक्काम करणार आहे आपण. या ठिकाणी सायकल वगैरे लावलेली आहे. तर आजचा विश्राम याच ठिकाणी करतोय. तर मित्रांनो, आपण आजचा मुक्काम देखील पेट्रोल पंपावरच करतोय. टेंट वगैरे लावलेलं आहे. तर आता विश्राम करतोय. भेटतो उद्या सकाळी. हर हर महादेव.